कामगार महर्षी स्वर्गीय साथी शरदराव साहेब यांची आज 86वी जयंती मोठ्या संख्येनं कामगारांच्या उपस्थितीत म्युनिसिपल लेबर युनियन येथील कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून म्युनिसिपल लेबर युनियनचे अध्यक्ष रवी राव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यावेळी कामगार नेते कार्याध्यक्ष मोहन तिवारी, उपाध्यक्ष बिरपाल भाल, सरचिटणीस चेतन आंबोणकर, खजिनदार विजय खानविलकर यांच्यासह शेकडो कार्यकर्तेही उपस्थित होते। यावेळी आपले विचार मांडताना रवी राव यांनी कामगारांनी एकजूट राहून प्रत्येक क्षणाला लढण्यासाठी तयार राहिलं पाहिजे असं सांगितलं। राव यांनी केलेलं कार्य पुढे घेऊन जाणं हे आपलं कर्तव्य आहे असं सांगितलं। मोहन तिवारी यांनी राव यांच्या आठवणी सांगताना त्यांनी केलेलं कार्य हे दुसरे कोणाच्या हातानं होणं नाही, आलेल्या प्रत्येक कामगारांचं समाधान करणं ही त्यांची सचोटी होती, ते आत्ताच्या नेत्यांना शक्य नाही, त्यामुळे पुन्हा असा नेता होणार नाही असंही त्यांनी सांगितलं। यानंतर अनेकांची संभाषणं झाली आणि कार्यक्रमाची सांगता विजय खानविलकर यांनी केली। साथी शरदराव यांच्या जयंतीचं औचित्य साधून ठाणे महानगरपालिका मुख्यालय येथे एकमेव मान्यताप्राप्त कामगार संघटना म्युनिसिपल लेबर युनियनच्या कायमस्वरूपी फलकाचं अनावरण कामगार नेते संघटनेचे अध्यक्ष रवी राव यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष मोहन तिवारी, उपाध्यक्ष बिरपाल भाल, सरचिटणीस चेतन आंबोणकर, कोषाध्यक्ष विजय खानविलकर, ऋता राव, उपाध्यक्ष माधुरी वाघेला, बाबा होनमाने, बालू मुंडे, जमना जाधव, अनिल चाचड, चिटणीस सुरेश इंगळे, उत्तम रामगुडे, कैलास पवार, मोहन जगदाळे, विश्वास आरकडे, बाळाराम महाडिक यांच्यासह इतरही कामगार आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। ठाण्यात म्युनिसिपल लेबर युनियन कार्यालयात उत्साहानं साजरी करण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येनं पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उपस्थित होते। संस्कृती आर्ट फेस्टिवल 2026च्या शेवटच्या दिवशी मुख्य आकर्षण ठरलं सुप्रसिद्ध हास्यकवी तसंच लोकप्रिय हिंदी मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा मधील तारक मेहता उर्फ शैलेश लोढा त्यांच्या सूक्ष्म निरीक्षणावर आधारित विनोद, प्रभावी कविता आणि सहज संवादात्मक शैलीनं प्रेक्षकांना मनमुराद हसवलं। पंढरीच्या वारी या संकल्पनेवर यंदाचा संस्कृती आर्ट फेस्टिवल अतिशय सुंदर, उत्साहपूर्ण आणि ठाणेकरांच्या भरघोस प्रतिसादात संपन्न झाला, याचा आनंद आहे। दरवर्षी हा फेस्टिवल अधिक व्यापक करण्याचा आमचा प्रयत्न असतो, त्याप्रमाणे यावर्षी अनेक मान्यवर कलाकारांनी आपल्या सादरीकरणातून या फेस्टिवलला वेगळी उंची प्राप्त करून दिली। सर्व कलाकारांचं मनपूर्वक आभार। ठाण्याच्या संस्कृतीचं प्रतीक म्हणून संस्कृती आर्ट फेस्टिवलची ओळख असल्याचं आयोजक प्रताप सरनाईक यांनी सांगितलं। ठाण्याच्या सांस्कृतिक वारसा पुढे नेणारा आणि अनेक कलावंतांचं हक्काचं व्यासपीठ ठरणारा हा संस्कृती आर्ट फेस्टिवल पुन्हा पुढच्या वर्षी एका नव्या संकल्पना घेऊन आणि नव्या कलाकारांसह प्रेक्षकांच्या भेटीला येईल। यंदाचा भव्य दिव्य हा उत्सव यशस्वी करणाऱ्या संस्कृती आर्ट फेस्टिवलच्या टीमचेही त्यांनी मनपूर्वक आभार मानले। 12वीची परीक्षा आज 10 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे। ठाणे जिल्ह्यातून 1,08,054 विद्यार्थी 12वीची परीक्षा देणार आहेत। यासाठी 193 परीक्षा केंद्रांची निवड करण्यात आली आहे। परीक्षेच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसंच कॉपीमुक्त परीक्षेसाठी शिक्षण विभागाकडून 6 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे। ही पथकं विद्यार्थ्यांवर करडी नजर ठेवणार आहेत। 12वी परीक्षेसाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं जय्यत तयारी केली आहे। ठाण्यातून 55,576 विद्यार्थी तर 52,478 विद्यार्थिनी परीक्षा देतील। जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकानिहाय भरारी पथकं नेमण्यात आली आहेत। परीक्षा केंद्रांवर या पथकांचं विशेष लक्ष असणार आहे। भरारी पथकांमध्ये शिक्षणाधिकारी, तज्ज्ञ शिक्षक, प्राध्यापक आणि मुख्याध्यापक यांच्या पथकाचा समावेश आहे। तसंच विशेष महिला पथकांचा समावेश असणार आहे। जिल्ह्यात अंबरनाथ येथील एक परीक्षा केंद्र संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आले। या केंद्रावर पथक नियुक्त करण्यात आलं आहे। या परीक्षा केंद्रावर केंद्र प्रमुख आणि कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत। परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार होऊ नये याकरिता दक्षता घेण्यात आली आहे। या केंद्र परिसरातील झेरॉक्सची दुकानं बंद ठेवण्याच्या सूचना पोलीस यंत्रणांना देण्यात आल्या। तसंच 12वीच्या परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थिनींना परीक्षेत उज्ज्वल यश मिळावं यासाठी एनकेटी ट्रस्टचे प्रमुख समाजरत्न डॉ. नांजीबाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला यांनी शुभेच्छा दिल्या आहेत। जय भगवान। आज 12वीं के सभी विद्यार्थी हमारे, मैं तो समझता हूँ महाराष्ट्र में जो विद्यार्थी हो मेरे ही है,
तो अपनी कॉलेज के अंदर बहुत से स्कूलों का विद्यार्थी इधर, अलग अलग कॉलेजों का विद्यार्थी इधर आते हैं, जूनियर कॉलेज वाले। उनके सभी विद्यार्थी को मैं जितनी मेहनत किया उतना यश मिलेगा 100%, क्योंकि मेहनत करने बगैर कोई यश मिलता नहीं है। इसके लिए उसके माँ बाप को भी धन्यवाद देता हूँ, विद्यार्थियों को अभिनंदन देता हूँ, और भगवान की कृपा से हमारा पूरा महाराष्ट्र का रिजल्ट बहुत अच्छी तरफ से आवे। सभी विद्यार्थियों ने अच्छी तरफ से मेहनत की होगी, माँ बाप का आशीर्वाद लिया होगा, और हमारी कॉलेज में तो 100% रिजल्ट कायम आते हैं बरसों से। एक कॉलेज नहीं, हमारी तो कितनी है, लाखों विद्यार्थी है, मगर हमको कायम विद्यार्थियों को भी यश मिलता है, हमको भी यश मिलता है, और माँ बाप को भी यश मिलता है। और यश के लिए और कुछ नहीं करना है, मेहनत करना है, और साथ में निर्वश नहीं रहना है, वो खास ध्यान रखना। और घर मंदिर जैसा, और घर की इसी लक्ष्मी माँ बाप भगवान से बड़े। जब भी आप लोग अभी रिजल्ट के अंदर 12वीं में बैठे, भविष्य में आपका ये 12वीं के ऊपर बहुत बड़ा आधार होता है। तो जितना आप लोगों बैठेगा उसको सभी विद्यार्थियों को अभिनंदन, हमारे शिक्षकों को भी अभिनंदन, और सुपरविजन करते हैं उनको भी अभिनंदन। और हमारे यहाँ एक भगवान की कृपा है कि आज तक कभी अप्रिय घटना कोई बनी नहीं है, कोई पेपर का छुपा छुपी के कुछ नहीं। सादा सीधी रीते परीक्षा के लिए बच्चे आते हैं, और सीधे से परीक्षा लगे। बच्चा लड़की है कि लड़का हम नहीं देखते हैं, सभी में भगवान देखते हैं। तो फिर से सभी को अभिनंदन। जय भगवान, जय भगवान, जय भगवान। हमारी NKT खानावाला तरफ से जय भगवान। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। कोंडी फोडण्यासाठी लवकरच प्रायोगिक तत्वावर अधिसूचना। आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीत विभागांची बैठक। ठाणे शहराची वाढती लोकसंख्या आणि वाहनांचा विचार करता घोडबंदरपासून वर्तकनगर आणि स्टेशन परिसरात होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महापालिका, वाहतूक शाखा आणि RTOच्या समन्वयातून काही निर्णय घेण्यात आले असून आवश्यक वाहतूक बदलांसाठी लवकरच प्रायोगिक तत्वावर अधिसूचना काढण्यात येणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली आहे। शहरातील वाढत्या वाहतूक समस्या आणि नियमित होणारी वाहतूक कोंडी यावर उपाययोजना करण्यासाठी आमदार संजय केळकर यांनी 3 हात नाका येथील वाहतूक शाखेच्या कार्यालयात वाहतूक शाखा, महापालिका, RTO आणि नागरिकांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक घेतली। यावेळी झालेल्या निर्णयाची माहिती केळकर यांनी समाज माध्यमांना दिली आहे। शहरातील घोडबंदर, स्टेशन परिसर, वर्तकनगर, मध्यवर्ती ठाणे आदी विभागात वाढती लोकसंख्या आणि वाहनं यामुळे नियमित वाहतूक कोंडीला नागरिकांना सामोरं जावं लागतं। अवजड वाहनं, खासगी बसगाड्या, मीटर आणि शेअर रिक्षा यांची अनधिकृतपणे होणारी वाहतूक, बेकायदेशीर पार्किंग, फेरीवाल्यांचं अतिक्रमण यामुळे शहरात विशेषतः घोडबंदर आणि स्टेशन परिसरात वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झालेत। वाहतूक नियंत्रण परिपूर्ण व्हावं यासाठी शहरात 2000 CCTV कॅमेरे
बसवण्यात आलेत. मात्र वाहतुकीचं योग्य नियोजन करण्यासाठी वाहतूक शाखेचं मनुष्यबळ कमी पडत असेल तर पुढील अधिवेशनात आपण त्याबाबत मागणी करण्यात येईल असंही केळकर यांनी सांगितलं. यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट, आरटीओचे कार्यकारी अधिकारी गोसावी, नौपाडा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त महेश पाटील, सहाय्यक आयुक्त श्रीमती भोईर, ढोले तसंच नागरिकांच्या वतीनं माजी उपमहापौर ॲडव्होकेट सुभाष काळे, नगरसेवक सीताराम राणे, विकास पाटील, अमित सरैया, सुनील जोशी, उषा व्याग, व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी मितेश शहा, जितेंद्र मडवी तसंच इतर पदाधिकारीही उपस्थित होते. त्याच्या फॉलोअपची देखील बैठक काही 2 महिन्यानंतर आपण घेऊ की काय याच्यामध्ये फरक झालेला आहे आणि अजून देखील दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू. शेवटी नागरिकांची जी निवेदनं येतात त्या निवेदनांना न्याय देण्याकरता अशा प्रकारची बैठक जी आहे ती आम्ही आयोजित केली आहे आणि मला असं वाटतं की आपण सगळे मिळून याच्यामध्ये सहकार्य करायला पाहिजे. जिथे वाहतूक खातं जे आहे ते चुकीचं असेल तर तिथे त्यांना आपल्याला योग्य प्रकारे सांगायला देखील लागेल आणि त्यांनी देखील कठोरपणे जी कारवाई करायला पाहिजे ती त्यांनी करायला पाहिजे.